जय ज्योती, जय क्रांती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनास विनम्र अभिवादन. मृत्यू 10 मार्च 1897. सावित्रीबाईंनी भारतातील पहिली मुलींची शाळा, भ्रूणहत्या प्रतिबंध, अनाथ बाल सुधारगृह, विधवा पुनर्विवाह, घरचा पाण्याचा हौद खुला केला अशा अनेक सामाजिक कामास सुरुवात केली. पतीच्या चितेला अग्नी देणारी भारतातील पहिली क्रांतिकारी स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले होय. सावित्रीबाईने काव्य फुले हा कविता संग्रह लिहिला. त्यातील नवस या शीर्षकात त्या लिहितात, गोट्याला सेंदूर फासून तेलात, वसती देवात दगडतो, धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नारी नर. या कवितेच्या माध्यमातून लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. 1863 साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाई फुलेंची होती. तिथे आलेल्या 35 ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली. त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले. 1872 ते 1876 या काळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे 1000 मुलं त्यांनी सांभाळली, जगवली. स्वतः स्वयंपाक करून त्यांना जेवू खाऊ घातलं. ब्राह्मण विधवांचे केशवपण करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपण मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला. 1897ला प्लेगची साथ आली. लोक मृत्युमुखी पडू लागली. त्या काळात सावित्रीबाईने आपला दत्तक मुलगा यशवंत याला रजा घेऊन बोलावून घेतले आणि हडपसरला ससाण्याच्या माड रानावर दवाखाना काढायला सांगितले. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे हे माहीत असूनही त्या आजारी मुलांना पाठीवर घेऊन पडत होत्या. त्यातच त्यांना या आजाराची लागण झाली आणि 10 मार्च 1897ला त्या मृत्युमुखी पडल्या. सावित्रीबाई 1848 ते 1897 अशी सलग 50 वर्ष लोकांसाठी राबत होती. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. या क्रांतिकारी सावित्रीबाईस मानाचा मुजरा. जय क्रांती. धन्यवाद.